आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य बाबा, आज माझी पारू आहे ना तुमच्यामुळे जिवंत आहे। तुम्ही म्हणालात ते बरोबर म्हणालात की मला ना कुणाच्या जीवाशी कुणाच्या नशिबाशी खेळायचा अधिकारच नाहीये। आरती मामा, मी पारूशिवाय नाही जगू शकत। आज पारूला काही झालं असतं ना तर तुम्ही माझंही मेलेलं तोंड बघितलं असतं। आदित्य बाबा, मला माफ करा। काय आहे, पारूचं नशीब ठरवायचा अधिकार मला नाहीये, तो नसणारच आहे। माझ्या पारूने आहे ना डोळ्यात न मावणारं स्वप्न बघितलं, ते तिच्या आवाकाच्या पलीकडचे आहे। हे बघा आदित्य बाबा, मी माझ्या मताशी आधी भी ठाम होतो आणि आता पण ठाम आहे। हे स्वप्न पूर्ण होणार नाही, नाही होणार हे स्वप्न पूर्ण। गणी बाळा, अरे सगळं काय करतोयस? तायडीला रांगोळी काढायला आवडतं। ती रोज सकाळी दारात रांगोळी काढते आणि तिला जर रांगोळी दिसली नाही ना तर मग ती नाराज होईल। सावित्री आत्या आणि मी माझं समद दप्तर आवरून ठेवले, एकदम घर बी स्वच्छ केले आणि माझ्या शाळेचे कपडे बी इस्त्री करून ठेवले आहेत। गुणाचं ग माझं बाळते, किती छान रांगोळी काढलीस। तुझ्या तायडीला ना नक्की आवडेल। हा खरंच? हो। तायडी, बा, तायडी आली। हळू तायडी, तायडी, हे बघ मी तुझ्यासाठी रांगोळी बी काढल्या। छान आहे। बरं आहेस ना तू? तायडे, तू नाही तर मी कसं बरं अशील? आता तू आलीस ना, आता एकदम बरं आहे बघ मी। हो खरंय। आता पारू आली आहे ना घरी, आता हे घर पुन्हा जिवंत होईल। पारू, बरं वाटतंय ना तुला आता? वय बरं, एक काम करायचं, आराम करायचा घरी बसून, लगेच कामावर यायचं नाही। तुला ज्या गोष्टी हव्या असतील त्या सगळ्या तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जातील। पण देवी आई, पण वगैरे काही नाही, हा माझा आदेश आहे, कळलं? मारुती, अरे सगळं ठीक झालंय आता। पारू घरी परत आली आहे, तू नको काळजी करूस। हे बघ, हे त्रासदायक आहे ह्याची कल्पना आहे मला, पण ते पोलिसांचं काम आहे, त्यांना करावं लागतं आणि अशा प्रसंगामध्ये नातेवाईकांना चौकशीसाठी बोलवलं जातं। पण आता सगळं व्यवस्थित झालंय, नको काळजी करूस। पारू, तू आराम कर। आणि हो सावित्री, इथून पुढे काही दिवस तुझी ड्युटी पारूकडे असणार आहे, तिची काळजी घेशील। चला आपण सगळे घरी जाऊया, पारूला आराम करू द्या। सावित्री आत्या, तिला घेऊन आज जा पहिले। पारू, काळजी घ्या।
हा एवढ्या साड्या का मांडून ठेवल्यात? अरे मांडून नाही ठेवलंय. मग ही साडी आहे ना, ही मी मागच्या महिन्यात स्पेशली बनवून घेतली होती. म्हटलं एखाद्या खास कार्यक्रमासाठी वापरूया. पण आता मला असं वाटतंय की ही साडी पारूला द्यावी. अगदी माझ्या मनातलं ओळखलंस. म्हणजे काय, तुला चांगलं ओळखू रे मी. तुला सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू तुझ्या प्रिय व्यक्तीला तू देऊन टाकतेस. का तुझी प्रेम व्यक्त करण्याची ही पद्धत चांगलीच माहिती आहे मला. श्रीकांत, पारूने आपल्यासाठी जे केलंय ना, त्यानंतर तिने माझा जीव जरी मागितला ना तरी कमीच पडेल. खरे एवढ्या कमी वयात केवढी समज आहे तिला. म्हणजे आपल्या घरावरचं संकट टळावं याच्याकरता स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा केली नाही तिने. तुझ्यावरचं प्रेम, या घरावरची श्रद्धा, मारुतीचे संस्कार. नाहीतर कदाचित हे आपल्याच मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असावं की इतकी चांगली माणसं आपल्या बरोबर जोडली गेली. खरे तुला काय वाटतं श्रीकांत, ही साडी आवडेल ना रे पारूला? नक्की आवडेल. उद्या तुम्ही किती सुंदर साडी आहे. काय ना वहिनी, या रंगाची साडी मी कितीतरी दिवस शोधत होते पण मला मिळतच नाहीये. मला ही साडी खूपच आवडली आहे. मी एक काम करते, ही साडी माझ्यासाठी ठेवून घेते, तुम्ही तुमच्यासाठी दुसरी मागवा. हा दामिनी, त्याचं काय आहे, आतमध्ये माझं कपाट आहे, त्याच्यात माझ्या सगळ्या साड्या आहेत. तुला हव्या तेवढ्या साड्या घेऊन जा, पण ही साडी मी तुला नाही देऊ शकत. का? या साडीत असं काय खास आहे? तुम्ही मी मागते तरी नाही देते. कारण ही साडी मी पारूला द्यायचं ठरवलं आणि एकदा माझ्या डोक्यात आलं ना, तिला द्यायची, मग तिलाच मिळणार आहे ती साडी. नाही, मला माहिती आहे वहिनी, तुम्ही आजकाल त्या पारूचे जरा जास्तच लाड करताय. ठीक आहे, हरकत नाही आहे माझी, पण काय आहे, एवढी महागडी, म्हणजे ही साडी त्या भिकारड्या मोलकर्णीला द्यायची काही गरज आहे का? तिला चांगली दिसणार आहे का ही? दामिनी, हे बघ, पारू माझ्यासाठी काय आहे हे मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी ते तुला कळणार नाहीये. आणि तिच्या समोर ही साडी ना क्षुल्लक आहे, कळलं? शी, माझी किंमत त्या मोलकर्णीपेक्षा कमी आहे का? मी कधी नाही ते पहिल्यांदा साडी मागितली वहिनींकडे, पण मला नाही दिली. त्या मोलकर्णीला द्यायला तयार झाल्या. दामिनी, अगं साड्या तरी घेऊन जा. दामिनी, काय करायचं हिचं? कठीण आहे.